So first of all, a very good evening to all of you. विद्यार्थी मित्रांनो, प्रीवियस लेक्चर मध्ये आपण पॅरलल एक्सिस थेरम हा इम्पॉर्टंट टॉपिक टीच केला होता. आज आपण टीच करणार आहोत परपेंडिकुलर एक्सिस थेरम. So first note down the question. State and explain perpendicular axis theorem. State and explain perpendicular axis theorem. आधी हेडिंग टाका, स्टेटमेंट ऑफ परपेंडिकुलर एक्सिस थेरम. स्टेटमेंट ऑफ परपेंडिकुलर एक्सिस थेरम आणि हेडिंग दिल्या बरोबर 6 लाइन्स ब्लँक सोडा. स्टेटमेंट ऑफ परपेंडिकुलर एक्सिस थेरम हेडिंग टाका आणि 6 लाइन्स ब्लँक सोडा. आफ्टर दैट हेडिंग टाका एक्सप्रेशन आणि डायग्राम ड्रॉ करा. आवाज न करता डायग्राम ड्रॉ करा. आता विद्यार्थी मित्रांनो, आधी या डायग्राम कडे थोडं केअरफुली लक्ष द्या. हा आपला पॉइंट आहे पी. या पी पॉइंट वर मी स्मॉल मास कन्सिडर केला आहे डीएम. पॉइंट घेतला पी. पी पॉइंट वर मी स्मॉल मास कन्सिडर केलं डीएम. आणि जो आपला मोमेंट ऑफ इनर्शिया असतो तो असतो समेशन ऑफ एम आर स्क्वेअर. समेशन म्हणजेच अल्जेब्रिक सम. समेशनलाच आपण इंटिग्रेशन पण म्हणू शकतो. आणि मास आपलं किती आहे इथं डीएम. जसा हा आय म्हणजे आहे मोमेंट ऑफ इनर्शिया, त्याच प्रकारे जर मला मोमेंट ऑफ इनर्शिया एक्स एक्सिस साठी जर काढायचा असला, मोमेंट ऑफ इनर्शिया मला कोणासाठी काढायचा आहे एक्स एक्सिस, तर मी तिथे आय एक्स लिहिणार. तर या एक्स एक्सिस पासून पी पर्यंतचं डिस्टन्स किती आहे वाय. एक्स एक्सिस पासून पी पर्यंतचं डिस्टन्स वाय. अकॉर्डिंग टू फॉर्म्युला स्क्वेअर ऑफ डिस्टन्स असतो. समेशन म्हणजेच काय येणार इंटिग्रेशन. समेशन म्हणजे इंटिग्रेशन. एक्स एक्सिस पासून पी पर्यंतचं डिस्टन्स वाय, सो वाय स्क्वेअर. आणि मास किती आहे पी पॉइंट वर डीएम. तर आपली आय एक्स ची व्हॅल्यू किती आली इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर डीएम. त्याचं रिझन कारण जो आपला मोमेंट काय असतो आपला मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू असते अल्जेब्रिक सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास into square of distance from the axis of rotation. हा आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला. सेम ज्या प्रकारे डिस्टन्स r आहे तसं x एक्सिस पासून इथलं डिस्टन्स y आहे. मास m आहे तर इथे मास dm आहे. म्हणून ix ची व्हॅल्यू काय आली y स्क्वेअर dm. आता जर मला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट y एक्सिस काढायचा असला, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट y एक्सिस, इंटिग्रेशन y एक्सिस पासून p पर्यंतचं डिस्टन्स किती आहे x, सो x स्क्वेअर dm. आता मला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असला z एक्सिस साठी, iz इंटिग्रेशन. या z एक्सिस पासूनचं p पर्यंतचं डिस्टन्स किती आहे z, so z स्क्वेअर dm. हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट x एक्सिस, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट y एक्सिस and मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट z एक्सिस अकॉर्डिंग टू दिस डेफिनेशन. कारण मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच असते आपला अल्जेब्रिक सम ऑफ मास. अल्जेब्रिक म्हणजे इंटिग्रेशन
मास इन डायग्राम dm, डिस्टन्स आहे r स्क्वेअर, तर x एक्सिस पासूनचं डिस्टन्स आहे y, y एक्सिस पासूनचं डिस्टन्स आहे x आणि z एक्सिस पासूनचं डिस्टन्स आहे z. डायग्राम ड्रॉ केली असणारच. लिहा फर्स्ट पॉइंट. कन्सिडर अ स्मॉल मास dm. Consider a small mass dm at point P, at a point P at a distance z, at a distance z from origin O, at a distance z from origin O. Next point, draw the perpendicular PQ and PR. Draw the perpendicular PQ and PR on x-axis and y-axis respectively. Draw perpendicular PQ and PR on x-axis and y-axis respectively. त्यानंतर लिहा लेट बोर्ड कडे लक्ष द्याल. लेट या O पासून Q, O पासून आपलं Q चं डिस्टन्स किती येते x. OQ इक्वल टू किती आहे आपला x, बरोबर. किंवा PQ पकडा ना, सॉरी डिस्टन्स पकडायचं ना आपलं. तर P पासून Q चं डिस्टन्स किती आहे y. PQ इक्वल टू y, कारण P पॉइंट वर आपला मास आहे आणि P पासून Q चं डिस्टन्स किती आहे y, कारण स्क्वेअर ऑफ डिस्टन्स असतो आपला मोमेंट ऑफ इनर्शिया. त्याच प्रकारे P पासून R चं डिस्टन्स x. Note down this. Let PQ equal to y, PR equal to x. त्यानंतर now the moment of inertia about x-axis. The moment of inertia about x-axis is, moment of inertia about x-axis is, समोर लाइन मारा, is about काय म्हटलं आहे x-axis, तर ix डिस्टन्स किती आहे y, मास किती आहे dm. लिहा ix इक्वल टू इंटिग्रेशन y स्क्वेअर dm. ix इक्वल टू इंटिग्रेशन y स्क्वेअर dm. त्यानंतर लिहा द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट y एक्सिस the moment of inertia about y-axis is Iy equal to integration of x square dm. त्याला इक्वेशन करा 2. त्याचं रिझन y-axis पासून डिस्टन्स किती होतं x. Next, the moment of inertia about z-axis. The moment of inertia about z-axis is
हे लिहा Iz इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ z स्क्वेअर dm. त्याला इक्वेशन 3 करा. आणि आता पुन्हा बोर्डकडे लक्ष द्या. इथपर्यंत काही डाऊट सर्वांना समजलं असणार. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्सिस, डिस्टन्स घेतलं p पर्यंतचं आणि मास. y एक्सिस च्या वेळेस डिस्टन्स आणि मास. इज दॅट क्लिअर? आता नोट करू आपण. ऍड इक्वेशन 1 and 2. सी हियर. ऍड इक्वेशन 1 and 2. पहिले इक्वेशन होतं Ix प्लस येणार Iy. लेफ्ट साइड Ix आणि Iy इक्वल टू Ix चा आन्सर होतं y स्क्वेअर dm. Iy चा आन्सर होतं x स्क्वेअर dm. दोघांचाही मास काय आहे? सेम. पॉइंट पण काय आहे? सेम. Ix प्लस Iy यालाच लिहितो मी y स्क्वेअर प्लस x स्क्वेअर dm. y स्क्वेअर प्लस x स्क्वेअर dm. अगेन Ix प्लस Iy इक्वल टू x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इथे येणार आहे z स्क्वेअर. कशा प्रकारे तर समजून घ्या. अशी आपली डायग्राम होती. ही व्हॅल्यू होती x, ही व्हॅल्यू होती y, आणि हा काय होता z. तर विद्यार्थी मित्रांनो 11th मध्ये लॉ ऑफ पॅरालेलोग्राम तुम्ही टीच केला असणार. त्याचं स्टेटमेंट असते if the two vector represent two adjacent sides of parallelogram, then the resultant vector represent the diagonal of parallelogram. म्हणजे ह्या ज्या दोन साइड्स असतात याचा रिझल्टंट हा नेहमी काय असतो? डायगोनल. आणि आता या पॅरालेलोग्रामचा डायगोनल काय आहे? z. पॅरालेलोग्रामचा डायगोनल z. सो x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल टू काय आला आपला z स्क्वेअर. आणि z स्क्वेअर dm, z स्क्वेअर dm म्हणजेच काय आहे आपला Iz फ्रॉम इक्वेशन 3. इंटिग्रेशन z स्क्वेअर dm चा आन्सर काय होतं? Iz. हेन्स Iz इक्वल टू Ix प्लस Iy. हा आहे विद्यार्थी मित्रांनो आपला परपेंडिक्युलर एक्सिस थेरम. नोट डाउन दिस फास्ट. तो विद्यार्थी मित्रांनो इथे आपलं डेरिवेशन एंड झालं आहे. आता तुम्ही जिथं स्पेस सोडली होती तिथे आधी तुम्ही आता स्टेटमेंट नोट करून घ्या. लिहा. The perpendicular axis theorem states that the perpendicular axis theorem states that the moment of inertia of plane lamina, the moment of inertia of plane lamina about perpendicular axis is equal to the sum of moment of inertia of two mutually perpendicular axes. And intersecting at a point
where perpendicular axis cut the lamina and intersecting at a point where perpendicular axis cut the lamina. चला बोर्डकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही जर डायग्राम मध्ये बघितलं तर एक होती आपली परपेंडिकुलर एक्सिस, ती होती आपली IZ. ही आहे आपली परपेंडिकुलर एक्सिस. ही जी परपेंडिकुलर एक्सिस आहे अबाउट अ प्लेन लॅमिना इज इक्वल टू द सम ऑफ टू म्युच्युअली परपेंडिकुलर एक्सिस. IX आणि IY या दोन एकमेकाला काय आहे, म्युच्युअली परपेंडिकुलर. या दोघांचा सम इक्वल टू काय म्हटलं आहे, परपेंडिकुलर एक्सिस. म्हणजेच द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट परपेंडिकुलर एक्सिस इज इक्वल टू द सम ऑफ टू म्युच्युअली परपेंडिकुलर एक्सिस इंटरसेक्टिंग ऍट अ पॉइंट. पण तिघही एकाच पॉइंटला काय होत आहे, इंटरसेक्ट. हा झाला आपला परपेंडिकुलर एक्सिस थेरम. पॅरलल एक्सिस थेरम आणि परपेंडिकुलर एक्सिस थेरम दोन पैकी कोणताही एक थेरम पेपर मध्ये नेहमी विचारला जातो. थँक्यू. टॉपिक समजला? यस और नो?